तू एसक्यूएल पॉवर बी आय हे तू म्हणजे फेज पूर्ण केलेली आहे, तर काय तू लाईव्ह सेशन्स मधून प्रिपेअर केलं या तुला रेकॉर्डिंग्स नेमकं हेल्प केली? आणि प्रिपरेशन मध्ये कसं तू क्वेश्चन्सचे आन्सरिंग कसं फ्रेम केलं? किती किती तुला म्हणजे जर्नी कामं आली ही? लाईव्ह सेशन तर मी अटेंड करतच होतो, पण कधी काय काय होतं की आपलं लक्ष नसतं की यार हे काय शिकवतात, मग परत ते समजलं नाही की मग परत ते तुम्ही जे रेकॉर्डेड लेक्चर मग ते परत बघायचे. त्यामुळे मग जे क्वेश्चन काढायचे की तुम्ही जे जे सांगता म्हणजे लेक्चरच्या मध्ये जे तुम्ही काही टिप्स देता किंवा क्वेश्चन असतील की हे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी विचारतील, मग ते लिहून नोट डाऊन करायचे, जेणेकरून आपल्याला मग ते एकदा सगळे नोट केलं तर मग आपण आन्सर शोधत जायचं की यार ह्याचा आन्सर हे. परत तुम्ही जे प्रोजेक्ट वरती काम करायला सांगितलं, कोणताही आता XYZ प्रोजेक्ट असेल, तर त्याच्यावरती तुम्ही रिसर्च करा की अजून आपण त्याच्यामध्ये काय काय करू शकतो. किंवा जे तुम्ही टिप्स दिलेत की हे हे तुम्हाला हे फंक्शन कळले पाहिजेत, किंवा एसक्यूएल मध्ये जर तुम्हाला एसक्यूएल साठी काय पाहिजे, क्वेरीज तुम्हाला कळल्या पाहिजेत, नेमकं क्वेश्चन काय हाच मुळात कळला पाहिजे. नाहीतर आपण क्वेश्चन आहे वेगळं आणि आपण आन्सर शोधतोय वेगळं. हे हे कुठेतरी नाही झालं पाहिजे. आणि प्रॅक्टिस प्रॅक्टिस पाहिजे फक्त. प्रत्येक प्रॅक्टिस. गोष्टीमध्ये एक प्रोजेक्ट दोन दोन तीन तीन वेळा करा, तोच प्रोजेक्ट तुम्हाला कंटाळा येईल, पण यार ते वर्थ इट असेल. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेस इम्प्रूव्ह करत जाल, प्रत्येक एकदा प्रोजेक्ट केल्यावर त्याचा दुसऱ्यांदा करायला जाल तेव्हा तुम्ही अजून इम्प्रूव्ह असेल त्या प्रोजेक्ट मध्ये. आणि तेच तुम्हाला हेल्प हेल्प करेल पुढे. बरोबर बरोबर, प्रोजेक्टचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. सेम इम्पॉर्टन्स आयुष आपल्याला सांगतच आहे. आणि आता लिटरली मनापासून खुश आहे मी, कारण की तू ॲज अ फ्रेशर, ॲज अ ज्युनियर डेटा अनालिस्ट पोस्ट काढली आणि ॲट युअर ओन, म्हणजे इट इज अ बिग अचिव्हमेंट. आणि 4-4.5चं तर पॅकेज काढलाय त्यांनी, प्लस 1 लाख रिटेन्शन बोनस, आणि 5.5 ॲज अ स्टार्ट इनिशियलीच आपण एक खूप छान स्टार्ट झालेली आहे. इट इज नॉट ऑल अबाउट मनी. पहिली गोष्ट तर मी नॉर्मली मुलांना जे येतं, काही काही मुलं असतात की ते ऑब्सेस्ड होऊन जातात ते 30 लाख आणि 22 लाख ऐकून. त्यांना वाटतं की 22 लाख अकाउंट मध्ये हातातच देतात की काय. ते हवेतच असतात. ते एक तर नाही. स्टुडंट सगळं प्रत्येकाला सॅलरीच विचारत फिरायचा. अरे असं नसतं. त्याचे इट इज लाईक, तुम्ही पैसा हा बाय प्रोडक्ट आहे तुमच्या प्रोसेस आणि तुमच्या एफर्ट्सचा. तुम्ही जेवढी डिपेंडन्सी क्रिएट करणार, आणि लिटरली कंपनीला चांगल्या लोकांची ओळख असतात आणि जाणीव पण असतात, ती त्या लोकांसाठी, ते पर्सनसाठी, त्या कॅन्डिडेटसाठी तेवढे एफर्ट्स, तेवढे रिसोर्स अलोकेट करतात आणि प्रयत्न करतात की प्रत्येक गोष्ट यांची कंप्लीट झाली पाहिजे. तर त्या गोष्टींसाठी आपण पण इलिजिबल असायला पाहिजे, आपण त्या लेवलचं असायला पाहिजे. जसं की काल कल्पेश पण सांगत होता की 7 लाख मागताना वाटलं तर पाहिजे 7 लाख दिलं पाहिजे म्हणून. त्यांनी तर दिलं पाहिजे ना. आपण मागत 30 लाख, ते देणार कसं? तर इट इज नॉट अबाउट द मनी, इट इज ऑल अबाउट कंपनी. तुम्ही कुठल्या कंपनीत जाताय आणि तुम्हाला कशा टाईपच्या विजन सोबत पुढे जायला मिळणार. आणि लिटरली 2 वर्ष जरी तुम्ही तिथे काढले ना, लाईफ चेंज आहे. लाईफ चेंज आहे, कारण की इट इज नॉट अबाउट कंपनी तर आहेच, पण त्यासोबत कनेक्शन बिल्ड होतात. आणि एक रेसमध्ये आपण लागून जातो जिथे असं वाटतं या कंपनीमध्ये आहे का, कम्पिटिटर कंपनी तुम्हाला पण पाहिजे असतं. ते म्हणतात या कंपनीचा कॅन्डिडेट पाहिजे. सो डिमांड आपली वाढून जातं. आणि इट इज नॉट अ प्रोसेस जॉब, सर्वात इम्पॉर्टंट. आपण एक डेटा अनालिस्ट आहे, प्रोसेस जॉब नाही की एक दिवस सकाळी यायचं संध्याकाळी जायचं. हा, आपण प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकतो. आणि प्लस पॉईंट काय आहे, की आपण आपण एक आपण एक क्लायंट सोबत इंटरॅक्ट करतो आणि रिअल टाइम राहतो सगळ्या गोष्टी. सो दॅट मॅटर्स. आणि लिटरली आज नवीन काही शिकणार आणि इथून पुढं तुझी प्रोग्रेस अल्टिमेट म्हणजे पाहण्यासारखी असेल. आणि आणखीन माझ्या यांनी एक शॉर्ट ऍडवाइस, तुझं जे पॅशन आहे रिलेटेड टू पॉलिटिक्स, रिलेटेड टू मनसे, राज ठाकरेचे, तर आपण आधीपासून फॅन आहे. तर राज ते तर ठाकरे. चालूच राहील, लोकांची काम ते तर एक चालूच राहतील. ते ती हॉबी आपली ठेवशील नेहमी जपून ठेवायची, कारण की आपलं पॅशन प्रोफेशन वेगळे असायला पाहिजे. ती हॉबी आपण नरिश करायलाच पाहिजे आणि कंटिन्यू ठेवशील. माझ्याकडनं काय गिफ्ट पाहिजे? मी तुला 3 वेळा 4 वेळा म्हटलं, तर लिटरली. काही नको गिफ्ट. तुम्ही तुम्ही जर्नी माझी लाईफ चेंज केली, तेच मोठं गिफ्ट आहे. माझं झालं तेवढंच बाद झालं. तर कधी काय लागलं तर तुम्हाला मी हक्काने विचारेल, कधी काय प्रॉब्लेम आला काय आला तर ते 100%. तेव्हा तुम्ही मला फक्त ऍडवाइस द्याल, तेच माझ्यासाठी गिफ्ट आहे बस. नक्की नक्की नक्की, तू आता कधी पण कॉल करू शकतो. ते काही म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेट करू शकतो मला कॉल, तसं काही सीनच नाही आहे. ठीक आहे. बाकी ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर. जर कोणाला काही विचारायचं आहे, इथे विचारत आहे कॅन्डिडेट्स, किती तुझे इंटरव्ह्यू पास गेले आणि किती तुझे इंटरव्ह्यू फेल गेले. अंबर विचारत आहे. तर हा माझा दुसरा इंटरव्ह्यू होता. दुसरा फर्स्ट इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू होता तो इंटर्नशिप साठी होता.
हा. तो तर ऑनलाईनच झाला, त्यामध्ये काय सिलेक्शन झालं नाही. हा सेकंड इंटरव्ह्यू होता. सेकंड इंटरव्ह्यू तर हे कॉंग्रॅच्युलेशन करत आहे अंबार, ते सगळे कॅन्डिडेट तुझ्या सगळे कॉंग्रॅच्युलेट म्हणत आहे. आणि literally सगळे खुश आहे. म्हणजे आता बाकीचे पण मोटिवेट व्हा, ठीक है, मोटिवेशन मैटर करता. ये बोलते ना कि हम अगर कुछ चाहेंगे तो मिलेगा, चाहेंगे ही नहीं तो फिर किधर जाएंगे, ठीक है. सो इट इज लाइक ए अक्षय कुछ तुम्ही बोल रहा है, एक मिनिट चॅट बॉक्स मध्ये आहे, मी रीड करतो. सर मी केमिकल इंजिनियर आहे तर मला स्विच करायचं आहे तर काय करू. की अगर अगर हमारा कुछ बैकग्राउंड है एक्स वाई जेड एंड इट इज नॉट आईटी, ठीक है, तो आईटी इज एवरीवेयर. आपको ये डरने की जरूरत नहीं कि मैं केमिकल में हूँ मैं आईटी में कैसे जाऊँ. ठीक है, सब चीजें डेटा पे काम होता है. ठीक है, केमिकल का भी डेटा ही होता है. ठीक है, आपको बस उसको प्रॉपर इंटीग्रेट करना पड़ेगा आपके करियर जर्नी में और देन हो जाएगा सिंपल. इतना ही कैलकुलेशन है और इतना ही हमें मेहनत करना है. ठीक है, मेहनत है क्या, हाँ आपको अपना पूरा लाइफ चेंज करना पड़ेगा. आयुष जैसे बोल रहा है कि पहले 6 महीने पहले मैं कुछ अलग था, अभी 6 महीने बाद मैं कुछ अलग हूँ. तो ये क्यों हुआ, क्योंकि उन्होंने 6 महीने तक कंसिस्टेंटली काम किया, प्रोजेक्ट में घुस गए, इन्वॉल्व हो गए एंड देन ओनली वो पास हुए. सिरियसली हॅट्स ऑफ यू की तू सगळ्यांना मदत करतोस. इन थँक्यू थँक्यू. कोणताही सोर्स असेल पण तुम्ही ग्रेट की तू सगळ्यांना हेल्प करतोस. आणि मला असं ऐकायला आवडेल की तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये तुझा सेन्स ऑफ कसं होता आणि तू आन्सरिंग कसं केलं. कॉन्फिडन्स पाहिजे यार. इंटरव्ह्यूला जेव्हा पण जाल तुम्ही तेव्हा असे नजरात नजर टाका. इंटरव्ह्यूच्या, एचआरच्या, कोणी मॅनेजर बसला असेल त्याच्या त्याच्या नजरेला नजर द्या. आणि दुसरी गोष्ट, तो जो क्वेश्चन विचारेल तेवढंच आन्सर द्या. जास्त म्हणजे ओव्हर काही बोलू नका एक्स्ट्रा, जेणेकरून तो बोलेल की यार याला जे विचारलं ते सोडून ना बाकीचं सगळं गाव फिरतं. आणि तिसरी गोष्ट की बेसिक नॉलेज, म्हणजे तुम्ही आता एसक्यूएलचं असेल तर बेसिक क्वेश्चन करून जावा. पायथनचं असेल पायथनचे बेसिक क्वेश्चन असतील ते करून जावा. पॉवर बीआयचे बेसिक क्वेश्चन असतील, जे जे बेसिक आहेत, जे कॉमनली विचारले जातात ते सांगतोय. जर तुम्ही चॅट जीपीटी वरती जर टाकलं ना की यार बेसिक क्वेश्चन कोणते कोणते आहेत, तर ते तुम्हाला सांगेल. मग ते ते बेसिक क्वेश्चन तुम्ही करून जा. झालं मग तेवढंच. इंटरव्ह्यू मध्ये फक्त तुमचं कम्युनिकेशन स्किल बघतात, तुमचं नॉलेज किती आहे. एक वेळेस कम्युनिकेशन जरी तुमचं वीक असलं तरी ते तुमचं टेक्निकल बॅकग्राऊंड बघतात, की तुम्हाला टेक्निकली किती तुम्ही स्ट्रॉंग आहात हे बघतात. आणि तिसरी गोष्ट की तुमचा कॉन्फिडन्स, तेवढं. इथे ऍक्च्युली तू बोलत आहे, सौरभ बोलत आहे तर इको येते डायरेक्ट. खूप छान आन्सर्स दिले तू आणि खूप कॉन्फिडंट आहे. ठीक आहे, कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवल. आता काही गोष्टी काही सजेशन्स, आपण कंपनीमध्ये काम करत आहे कम्युनिकेशनवर काम कर. ठीक आहे, आपण असं असायला पाहिजे की आपण इंग्लिश असो, हिंदी असो, मराठी असो, तिन्ही लँग्वेज मध्ये बेस्ट असायला पाहिजे. तू मराठीमध्ये तर बेस्ट आहे, हिंदीमध्येही आपण बात कर ही लेते हैं, इंग्लिश का इम्प्रूव कर लेंगे ग्रेजुअली, धीरे धीरे चेंज हो जाएगा. तर इंग्लिश आता है लेकिन वो ऐसा कंटिन्यू. सो इंग्लिश इज जस्ट लैंग्वेज. मेरे पास अभी अपफ्रंट ओपनिंग्स है क्योंकि मार्केट में ओपनिंग आ चुके हैं, कैंडिडेट्स वैसे चाहिए उन्हें. ठीक है, वो किसको भी नहीं लेते लिटरली. अभी कैसे हो रहा है, अभी मैं मतलब बाकी के कैंडिडेट्स होंगे इनको बता देता हूँ कैसा हो रहा है. कंपनीज रिजेक्ट किस पैरामीटर पे कर रही है, अगर मुंबई लोकेशन की वैकेंसी है और कैंडिडेट पुणे से, रिजेक्ट, लिटरली रिजेक्ट कर रहे हैं. फिर से बताता हूँ मैं, अगर मुंबई लोकेशन पे कंपनी है और कैंडिडेट पुणे से है और ही इज रेडी टू रिलोकेट, रिजेक्ट. कैंडिडेट को ही नहीं दे रहे डायरेक्ट. लोकेशन मतलब उनको ऐसा लगता है कि कंपैटिबल होना चाहिए और वहां पे आना चाहिए, वो रिजेक्ट कर रहे हैं. और कंपनीज के पास में बोलते ना डिमांड एंड सप्लाई पे रहता है. तो अभी डिमांड ज्यादा है, सप्लाई कम है. और उनको कंडीशंस वाले कैंडिडेट्स तो पहली बात तो चाहिए नहीं, पर वो उनको उनके एरिया के कैंडिडेट्स चाहिए. तो बहुत सारे कंस्ट्रेंट अभी आ चुके हैं. ठीक है, तो हमें प्रिपेयर होना है. ठीक है, हमें वो रिज्यूम बनाते टाइम हमें पता चल जाएगा कि हमें क्या डालने वाला है. और प्लस पॉइंट क्या है, ये ओपनिंग पहले पता होने का, हमें पता रहता है कौन सी जगह की ओपनिंग है, उसका जीडी क्या है. ये नाउ डेज कंपनी अपफ्रंटली जीडी नहीं दे रहे हैं. ठीक है, अगर कौन से टूल्स लगने वाले हैं, कौन से टेक्नोलॉजीज, क्योंकि कैंडिडेट क्या करते हैं वो टूल्स को यूट्यूब पे डालते हैं, पढ़ लेते हैं, थोड़े इंटरव्यू के 3-4 क्वेश्चन निकाल लेते हैं, बोलते हैं मेरे को आता है. ऐसा हो रहा है लिटरली फैक्ट. और 2-3 राउंड के बाद वो नहीं होता उनका सिलेक्शन. ठीक है, अपने को लगता है की हम यूट्यूब पे देख के सीख जाएंगे, बट वैसा नहीं होता. ऍक्च्युअल में काम कुछ नेक्स्ट लेवल चल रहा है. हे आयुष खूप छान वाटलं तुझं. लिटरली म्हणतात ना की ऍज अ फ्रेशर, आणि ते पण इतकी चांगली छान कंपनी 2006 नंतर एस्टॅब्लिश. मी पण रिव्ह्यूज वाचले, ग्लास डोअरला थोडं रिसर्च केलं की आपला कॅन्डिडेट कुठल्या कंपनीमध्ये जात आहेत. खूप छान कंपनी आहे. प्रोडक्ट पण मी पाहिले, आय थिंक बता रहा था कि अमेजॉन फ्लिपकार्ट क्लाइंट्स इनके, ये ये डिजिटल मार्केटिंग सर्विसेज प्रोवाइड करते हैं. बट डिजिटल. क्लाइंट कौन है, क्लाइंट कौन है, अमेजॉन, फ्लिपकार्ट, ऐसे बड़े बड़े क्लाइंट्स हैं इनके.
तो बड़ी कंपनी है, छोटी मोटी कंपनी नहीं है, और बहुत सारे लोकेशंस पे इनका ऑफिसेज है, और 18-19 साल का मार्केट एक्सपिरियन्स है, वो भी डिजिटल मार्केटिंग का नेक्स्ट कंपनी आहे. सो एक कसं म्हणजे तू रिसर्च केली होती कंपनी बद्दल आधी? हा सर, रिसर्च केलेली मी की कशा रिलेटेड आहे नक्की कंपनी. त्यानुसार मग ते कळलं की तिथं ओपनिंग वगैरे आहे. मग माझंच मित्राचे म्हणजे फॅमिली मेंबर तिथं पहिल्यापासून काम करत होते, 8 वर्ष झाले. मग त्यांच्या रेफरन्स थ्रू मग ते झालं. म्हणजे ऍक्च्युली आम्ही 5 कॅन्डिडेट होतो जे इंटरव्ह्यूला आलेले, त्यामधून मग त्यांनी एकच सिलेक्ट केलं आणि 2 राऊंड झाले इंटरव्ह्यूचे. कुठले कुठले राऊंड होते? पहिला माझा HR आणि मॅनेजर सोबत झाला, आणि दुसरा जो मेन कंपनीची HR आहे त्यांच्यासोबत झाला. पहिला राऊंड टेक्निकल होता आणि दुसरा असंच नॉर्मल, म्हणजे टेल मी अबाउट युअर सेल्फ, तू प्रोजेक्ट वरती कोणतं काम केलं, तेवढं. ड्यूरेशन ये देखो, ये जो इंटरव्यू का जो फ्लो होता है ना, वो फ्लो में चलता है. मतलब ऐसा हम्म. इतना ही टाइम का इंटरव्यू लेंगे ऐसा कुछ नहीं होता है सच, ठीक है, वो मतलब तर चल रहा माझ्या है. अगोदरचे जे कॅन्डिडेट होते त्यांचा 45 to 1 तास चालू होता. माझा अर्धा तासातच झालं सगळं पहिल्या राऊंड मध्ये. मग असं काही नाहीये की ड्युरेशन असं प्रत्येकाला, जसं तुम्ही आन्सर देत जाल तसं तसं ते होत जातं. म्हणजे त्यांना जर एकदा समजलं की यार याला नॉलेज आहे, तर ते स्टॉप होतात. ते काय पुढे जास्त विचारणार नाही तुम्हाला. हाँ चलो, ग्रेट ग्रेट. बोलते हैं ना वो फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन, तो वो पहले का ही ऐसा इंप्रेशन गिरा दो कि कैच बना दिया. वो कल्पेश बता नहीं रहा था कि उसने ऐसे वर्ड में बोला हार्ड बना रहे हैं, ये बना इतने बड़े बड़े बातें रख दी उन्हें, हार्ड बना रहे, ये बना रहे, वो बना रहे. तो लिटरली उनको उनको लगा अरे बाप रे कैंडिडेट क्या, क्योंकि हम डेटा के बारे में नहीं बता पाएंगे, हम उनको डैक्स के कोड्स नहीं एक्सप्लेन कर पाएंगे, हम उनके डेटा का स्ट्रक्चर क्या है वो डायरेक्ट नहीं बता पाएंगे अपफ्रंटली, बट हम उनको टेक्निकल में एक्सप्लेन करना पड़ता है प्रोजेक्ट, और थोड़ी बड़ी बड़ी लैंग्वेज सीखना पड़ता है. आपको पता होगा, आपका इंट्रोडक्शन रहता है पहले के 5 मिनट, और वहां पे जज किया जाता है इसको लेना है, इससे बात करना है कि टाइम पास करना है. पहले के 5 मिनट्स बहुत इंपॉर्टेंट है, वो रिलैक्स करते हैं, वो सब काम कर लेते हैं आपको, बट वो इंट्रोडक्शन प्रोजेक्ट एक्सप्लेनेशन मॅटर करेगा. सो अच्छा आहे. और किसी कुछ पूछना आहे? ते मी एक आणखीन माझा पर्सनल प्रश्न आहे, तुला ते राज ठाकरेला बोला ना. भेटून कसं वाटलं? मला म्हणजे आय थिंक तू भेटला ना राज ठाकरेला पण? हो, भेटलेलो लास्ट दिवाळीला. कसं कसं होतं म्हणजे तुझं? म्हणजे आपण हवा ऐकलेली आहे त्यांची. एक्सपिरियन्स म्हणजे आपण एका वाघाच्या गुफेमध्ये जातो ना, गुहेमध्ये जातो ना तसा. एकदम सायलेंट. म्हणजे आम्ही 3 जण, म्हणजे 3 जण होतो, आणि आमच्या पूर्ण बॉडी म्हणजे थंड झालेली आहे. त्यांना बघून त्यांचा जो ऑरा आहे वगैरे, म्हणजे एक वेगळंच त्यांच्यामध्ये एक, काय बोलतात, त्यांची पर्सनॅलिटीच वेगळी आहे. बाकीचे पॉलिटिशियन ते मॅच नाही करू शकत. क्या आणि मी बात काय आहे. बोलायला चान्स, म्हणजे तोंडातून शब्दच येत नव्हते की यार काय बोलू यांच्यासोबत. फक्त पाया पडलो, त्यांचे आशीर्वाद घेतले, फोटो काढला आणि बाहेर. हे पण असं भेटत काय आयुष, म्हणजे आपण तिथे गेलो भेटायला भेटत नाही, काय? तसे म्हणजे सर अपॉइंटमेंट घ्यावी लागते त्यांची. हा म्हणजे त्यांचे जे का? PA वगैरे आहेत, त्यांचे जे मुलगा आहेत म्हणजे अमित साहेब आहेत ना, ते भेटतात. म्हणजे त्यांना तुम्ही भेटू शकता. ते चलो एकदम काम आहेत, म्हणजे डाऊन टू अर्थ आहेत ते. चलो. पप्पांसारखे नाहीत की पप्पा कसे एकदम स्ट्रिक्ट आहे ते. अमित साहेब तसे नाहीत. अमित साहेब एकदम काम आहेत. मनसे ऐकल्यावरच सगळ्यांचं हे होतं की यार हे तोडफोडच करणार, हे लोक आहे गुंडच आहे, ते. पण आपण आपण तसे नाहीत, की आपण फक्त लोकांसाठी काम करायचं फक्त बस, चलो एवढं. ग्रेट. कीप इट अप. चालू ठेव हे, आणि जे पॅशन आहे त्याला नरिश करायचं, आणि आपण खूप पुढे जाणार लाईफमध्ये. राज ठाकरेच नाही, म्हणजे त्यांच्यासोबतच त्यांचीच भेट नाही, मोठे आणखीन खूप खूप त्यांची पण होईल, आणि खूप ग्रोथ होईल तुझी, ठीक आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन, खूप छान वाटलं थँक्यू, तुझ्यासोबत थँक्यू. बोलून. आणि लिटरली याच्यानंतर काय तर पाहायला मजा येईल तुझं तुझं लिटरली याच्या नंतर पण नेक्स्ट आपण घेऊ डिस्कशन व्हेरी सून, जेव्हा पण तुझं काही येस सर, तेव्हा पॅकेज मोठं घेऊ आपण. पैकेज मोटा लेंगे तब. ठीक आहे ठीक आहे, खूप छान वाटलं यार. आणि काही कन्क्लुजन स्टेटमेंट बोलायचं असेल मुलांना, काही ऍडवाइस द्यायचं असेल प्लीज, अदरवाइज वी कॅन माउंट अप. तर सांगायचं म्हणजे कंक्लुजन म्हणजे हेच की यार, हार्डवर्क सोबत स्मार्ट वर्क पण करा. आणि तुम्ही रेफरन्स कसे क्रिएट होतील याकडे लक्ष द्या. फक्त ते लिंक्डइन, नोकरी त्याच्यावरती अप्लाय करत बसू नका. त्याच्यावरती खूप सारे, म्हणजे एवढी, काय बोलतात त्याला, एवढी गर्दी झाली आहे की जे आपल्याला लवकर येणं अशक्य आहे म्हणजे ते. म्हणून तुमचे रेफरन्स तयार करा. सारखं कुणाला तरी सांगत जावं की मला जॉब पाहिजे, जॉब पाहिजे. आणि तेच बस, तेवढंच रेफरन्स थ्रूच तुम्ही 90% म्हणजे जाऊ शकता. बरोबर बरोबर, एकदम अगदी बरोबर, आणि परफेक्ट तू ऍडवाइस दिली, ठीक आहे. आणि कनेक्शन बिल्ड करा, प्रत्येकासोबत चांगलं राहायचं, ठीक आहे. एक आपल्या एक छोटी गोष्ट आपल्या फ्युचरमध्ये फायदा देईल, ठीक आहे.
तो ज्यांचीही हेल्प आपण करू शकत असेल, जसं आयुषचं तर एक ते आहेच काम की हेल्प करायची प्रत्येकाची, तर आपण पण एक गोष्ट ठेवायची, आपल्याकडे जर नॉलेज आहे तर वाटायचं. ठीक आहे, मी प्रत्येकाला सेम सांगतो जेव्हा आपण जॉबला लागतो, कारण की आयटी मध्ये मी पाहिलं लोकांना थोडं नॉलेज असतं, एवढंच नॉलेज असतं, त्यांना वाटतं काय देतं मला, सांगत नाही. तुम्ही विचारा कुठला आयटी पर्सनला, काहीच सांगत नाही, तो बसत पण नाही तुमच्यासोबत, कारण की त्याला वाटतं ते खूपच व्हॅल्युएबल आहे आणि कुठे भेटू शकत नाही. ठीक है, सो एज पर माय ओपिनियन वो नॉलेज बांटने से बढ़ता है, तो सेम बांटो, करो, जितना लोगों की हेल्प कर सकते हो करो, वही बेस्ट रहेगा. सो आई एम डन फ्रॉम माय साइड, कुछ मुझे तो ऍड नाही करणार. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन आयुष. थँक्यू सर, खूप छान तुमचे वाटलं पण. तुझ्यासोबत बोलून. थँक्यू. आता नक्कीच आपण नेक्स्ट बोलूया, भेटूया लवकरच, आणि काय असेल तर बोलूया. ठीक आहे, सो थांबूया आता, इथे थांबून जाऊया. चलो ठीक आहे, थँक्यू सो मच आयुष, भेटूयात येस आपण. सर, थँक्यू ऑल, थँक्यू Yes. सर.